धारावीत पुनर्विकास प्रकल्पातील DPR कारवाईबाबत प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनावर मेघवाडे गणेशनगर येथील रहिवाशांच्या अनुभवाच्या आधारे नागरिकांच्या वतीने जोरदार निषेध नोंदविण्यात आला आहे। सेक्टर 6 मधील रहिवासी धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या षण्मुखानंद हॉल येथील कार्यालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी संध्या रहाटे मॅडम यांना जाब विचारण्यात आला की पोलिसांच्या थ्रू आम्हाला फोन येतात की तुमचं घर खाली करा, आम्हाला तोडायचं आहे ना तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या सगळ्या धमक्यांना त्रस्त होऊन पहिले आधी घर तोडायची धमकी द्यायची, त्यानंतर शांततेचा उपदेश द्यायचा। ॲडव्होकेट संदीप कटके यांनी त्या रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी DRPच्या दालनात गेले असतात त्यांना हा जाब विचारला। त्यावेळेस तेथील अधिकारी शांततेचा उपदेश देऊ लागले की तुम्ही शांत घ्या। सुरुवातीलाच आपण जर सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आणि पुनर्वसन हे न्यायिक पद्धतीने देणार, या पद्धतीने न्यायाने करणार आणि पावसाळ्याच्या वेळेस गरिबांची घरं तोडू नये, झोपडपट्टी तोडू नये असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना ओलिगा टेलिस यांनी स्वयंस्पष्ट आपल्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे पावसाळ्याच्या वेळेस कोणत्याही गरिबांना काढू नये, रिवॉक ऑर्डर काढू नये, एक्झिक्युशन करू नये। पुनर्वसनाची हमी न देता, पर्यायी जागा न देता जबरदस्तीचं पुनर्वसन हे अदानी समूहाकडून आणि प्रशासनाकडून चाललेलं आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व त्याचा धिक्कार करतो। DRPच्या कार्यालयात गेलो होतो। धारावी येथील सेक्टर 2 मध्ये मेघवाडी नावाची झोपडपट्टी आहे। त्या ठिकाणी 3338च्या नोटिसेस ज्या आहेत लोकांना दिल्या होत्या। लोकांनी मदतीसाठी मला बोलवले। मी ॲज अ ॲडव्होकेट त्या ठिकाणी गेलो। सदर ठिकाणी त्या नोटिसेसच्या विरोधात मी लेखी रिप्लायही दाखल केला। त्यानंतर अचानकमध्ये त्या लोकांना काल रात्री फोन आले की 6 तारखेला तुमचं घरचं डेमोलिशन आहे। मग त्या लोकांनी मला फोन केला की वकील साहेब आपण हिअरिंग केली, आम्हाला ऑर्डर वगैरे काही भेटली नाही, डायरेक्ट हे घर तोडणार म्हणून सांगतात। तर मी त्यांना सांगितलं सगळ्यांना की तुम्ही DRPच्या कार्यालयावर या, मी पण येतो, आपण विचारूया। तर त्या अनुषंगाने मेघवाडीतील काही लोक, त्यामध्ये बिपिन पडाया होते, दीपाली मॅडम होते, अशा काही लोक जे आहेत तिकडचे ते आणि आम्ही DRPच्या कार्यालयात गेलो। त्यावेळेस डेप्युटी कलेक्टर रहाटे मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या। तर त्यांना भेटण्याची विनंती केली। आम्ही त्यांना भेटण्यास गेल्या असता मी त्यांना विचारलं की ह्या लोकांना पोलिसांकडून फोन आला आहे की तुमच्या घराचं डेमोलेशन 6 तारखेला नियोजित केलेलं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही ह्यांना कोणती ऑर्डर दिली का? तर लगेच त्यांचा एक स्टाफ आला। त्या स्टाफने सांगितलं की आम्ही ऑर्डर ज्या आहेत त्या घराच्या दरवाजावर चिटकवलेल्या आहेत। नंतर मी तिकडच्या उपस्थित लोकांना विचारलं की तुम्हाला कोणाला ऑर्डर भेटली आहे, कोणाच्या घरावर ऑर्डर चिटकवण्यात आलेली आहे? तर सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं। त्यानंतर मी मॅडमला विचारलं की मॅडम, अगर तुम्ही ऑर्डर तुम्हाला द्यायची होती तर मी ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट आहे, तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता, लोकांना बाय पोस्ट करू शकता, परंतु अशी कोणतीही ऑर्डर जी आहे त्या मला रिसीव्ह झाली नाही। तर त्यांनी मला सांगितलं की थांबा तुम्हाला आत्ता ऑर्डर देते। लगेच त्यांनी ऑर्डरच्या कॉप्या मागवल्या। त्यावर मी डेट बघितली, ती डेट होती 28/7/2026ची आणि डेमोलेशनची कारवाई जी आहे ते 7 दिवसामध्ये त्यांनी घर खाली करून द्यावे, अन्यथा ते डेमोलेशन करतील। म्हणजे 28 तारखेनुसार अगर आपण 7 दिवस बघितले तर 5 तारखेला 7 दिवस होतात। लगेच 6 तारखेला ह्या लोकांनी डेमोलेशनची कारवाई आहे त्या ठिकाणी राबवण्यासाठी पोलिसांचं प्रोटेक्शन मागितलं। त्यामुळं तिकडे उपस्थित सर्वांचा पारा चढला, माझा सुद्धा चढला। मी त्यांना जाब विचारायला गेलो तर त्यांनी उडवाडीची उत्तर दिले। दुसरे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही वकील आहात, तुम्ही कोर्टात जा। मी त्यांना सांगितलं मी वकील आहे, त्यासोबत मी एक धारावीचा नागरिक आहे। धारावीच्या लोकांवर अगर अन्याय होत असेल तर मी शांत बसू शकत नाही।